नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागाअंतर्गत ऑनलाईन अध्यापन मध्ये हार्दिक स्वागत. माय सेल्फ सागर कांबळे. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक 9th subject translation. In our question paper, it will be asked for 5 marks. In this question, there will be 3 activities. The first one is write down the statement in your mother tongue. This activity is for 2 marks. Second activity, translate the following statements in good English. It is also for 2 marks. And the third activity of translation is translate the following words into your mother tongue. The first activity, write down the statements in your mother tongue. In Marathi we call that दिलेली जी इंग्रजी वाक्य आहेत ती इंग्रजी वाक्य आपणाला मराठीमध्ये भाषांतर करावयाची आहेत. राईट डाऊन द स्टेटमेंट्स इन युअर मदर टंग. नाव सी सम एक्झाम्पल्स ऑफ राईट डाऊन द स्टेटमेंट्स इन युअर मदर टंग. The first example is each day brings new beginnings. In Marathi, प्रत्येक दिवस नवीन गोष्टींची सुरुवात घेऊन उजाडतो. Second example, brings out the best in me. Translation in Marathi, माझ्यात जे सर्वोत्तम आहे त्याला वाव मिळू दे. Next example, that I might keep my body clean and fit. Translation in Marathi, म्हणजे मला माझे शरीर स्वच्छ आणि सदृढ ठेवता येईल. See another example, O moon, give me a basket full of moonlight. Translation in Marathi, हे चंद्रा मला एक टोपलीभर चंद्रप्रकाश दे. नेक्स्ट एक्झाम्पल, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. ट्रान्सलेशन इन मराठी, मला अंधारमय मार्ग उजळून टाकायचा आहे किंवा मला रस्त्यावरील अंधार दिवे लावून दूर करावायचा आहे. See the next example, I too want to hear fairy tales and story from him. Translation in Marathi, मला पण त्यांच्याकडून म्हणजेच वडिलांकडून परीकथा आणि गोष्ट ऐकायच्या आहेत. Setting goals may easy but for some it is quite challenging. See the translation in Marathi, ध्येय निश्चित करणे हे वर करणे सोपं वाटलं तरी काहींसाठी ते आव्हान असतं. While playing football, one's exact role and position has to be clearly defined. Translation, फुटबॉल खेळताना एखाद्याचे स्थान आणि भूमिका या 2 गोष्टी निश्चित कराव्या लागतात.
He felt certain that his wings would never support him. ट्रान्सलेशन, त्याला खात्री होती की त्याचे दुबळे पंख त्याचे वजन पेलू शकणार नाहीत. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. ट्रान्सलेशन इन मराठी, तरीही कोणी त्याच्याकडे लक्ष दिले. यू स्टार्ट डाइंग स्लोली. ट्रान्सलेशन इन मराठी, तुम्ही हळूहळू मरण पावताय. नेक्स्ट एक्झाम्पल, यू मस्ट गो आफ्टर युअर ड्रीम्स. ट्रान्सलेशन, तुम्ही स्वप्नांच्या मागे धावले पाहिजे. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन. ट्रान्सलेशन इन मराठी, जर तुम्ही दिनक्रम बदलला नाही तर. नाव we saw the first activity, that is translate the following statement in your mother tongue. Now we are going to learn the second activity, that is translate the following statements in good English. It means here in your exam paper you have write to Marathi statement into English. Now see some examples of translate the following statements in good English. See the example. The first example, R.K. नारायण यांनी ही गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे महान काम केले. Now see, you want to write here in translate in English. R.K. Narayan does a great job conveying that to all of us. See the second example. इन मराठी, हीच नारायण यांची जादू आहे. हीच नारायण यांची जादू आहे. ट्रान्सलेशन इन इंग्लिश, दॅट इज द मॅजिक ऑफ नारायण. सी द नेक्स्ट एक्झाम्पल, मी मेलो तेव्हा शेजारांनी माझ्या भावाला पुरले. मी मेलो तेव्हा शेजाऱ्यांनी माझ्या भावाला पुरले. वेन आय डाईड द नेबर्स बरीड माय ब्रदर. नेक्स्ट एक्झाम्पल, आमचे नातेवाईक गोंधळून जात असे. ट्रान्सलेशन इन इंग्लिश, आवर रिलेटिव्स गॉट पझल्ड. नेक्स्ट एक्झाम्पल, त्याला सांग मला उद्या येऊन भेटायला. आन्सर, ट्रान्सलेशन इंग्लिश, टेल हिम टू कम अँड मीट मी टुमारो. नेक्स्ट एक्झाम्पल, श्रीमती भूषण एका मोठ्या रुमालाने वारं घेत होत्या. श्रीमती भूषण एका मोठ्या रुमालाने वारं घेत होत्या. सी द ट्रान्सलेशन इन इंग्लिश, मिसेस भूषण वॉज फॅनिंग herself with a large handkerchief. Next example, मी खूप भाग्यवान आहे. मी खूप भाग्यवान आहे. ट्रान्सलेशन इन इंग्लिश, आय एम व्हेरी फॉर्च्युनेट. आय एम व्हेरी फॉर्च्युनेट. नेक्स्ट एक्झाम्पल, मी तक्रार केली तर मला क्षमा कर. Forgive me if I. Okay, now we saw the second activity, that is translation into English. The last activity of translation, that is translate the following words into your mother tongue. Here are some words, examples. Translate the words into in your mother tongue. The first word is twin, meaning in Marathi जुई भावंडे. Next word fate, in Marathi we call that दैव. Flogged, it means मार खाणे.
अँड किन इट मीन्स नातेवाईक. फॉर्म रचना, अजून एक त्याला शब्द आहे मराठीमध्ये ढाचा असा शब्द आहे फॉर्मला. नेक्स्ट एक्झाम्पल पझल्ड गोंधळून जाणे. वर्स अधिक वाईट. फॅटल ज्याचा शेवट मृत्यू असतो. बेंचमार्क प्रमाण. इल्युमिनेट प्रकाशित करणे. ॲडेर चिकटणे, धरून राहणे. नेक्स्ट एक्झाम्पल पेसिमिस्टिक. ट्रान्सलेशन इन मराठी निराशावादी. ग्लूम इन मराठी दुःख. सबसाइड ट्रान्सलेशन इन मराठी कमी होणे. नेवर एंडिंग न संपणारे. रिंकल्स प्रॉमिसेस इन मराठी मीनिंग ट्रान्सलेशन वचने. हार्नेस जुंपणे. डाउनी पिसासारखे. फ्रॉझन ट्रान्सलेशन इन मराठी गोठलेले. विलेज गाव. लवली इन मराठी सुंदर. मिस्टेक चूक. स्वीप फराटा जोरात, फराटा किंवा जोरात जाणे. इझी सोपे. इनकल्क्युलेट रुजवणे. डिग्निटी इन मराठी ट्रान्सलेशन मान. स्लेवरी ट्रान्सलेशन इन मराठी स्लेवरी गुलामी. इंटरजनरेशनल पिढ्यांच्या अंतर्गत. ओके, in this lesson we saw a translation. In the translation there will be three activities. The first one is translation. Translate the following statements or sentences in Marathi. म्हणजेच तुम्हाला परीक्षेमध्ये 2 वाक्य इंग्रजीमध्ये दिले जातील. त्या दोन्ही इंग्रजी वाक्याचं तुम्हाला मराठीमध्ये भाषांतर करावायचं आहे. ॲक्टिव्हिटी सेकंड, ट्रान्सलेट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन गुड इंग्लिश. तुम्हाला परीक्षेमध्ये 2 मराठी वाक्ये दिली जातील. त्या 2 मराठी वाक्यांचं तुम्हाला इंग्रजी वाक्यामध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. And the third activity of translation, translate the following words into your mother tongue. म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला फक्त 2 शब्द दिले जातील. इंग्रजीमध्ये ते 2 शब्द असतील आणि ते इंग्रजीमध्ये असणारे 2 शब्द तुम्हाला मराठीमध्ये भाषांतरित करावायचे आहेत. असे इंग्रजीमधून मराठीत ट्रान्सलेट करण्यासाठी 2 वाक्य 2 मार्कासाठी. मराठीमधून इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी 2 वाक्य त्याच्यासाठी 2 मार्क. तिसरी ॲक्टिव्हिटी 2 इंग्रजी शब्द दिले जातील, त्याचं तुम्हाला मराठीमध्ये भाषांतर करावायचं आहे. या तिन्ही ॲक्टिव्हिटीबद्दल आता आपण माहिती घेतली. वी लर्न 3 ॲक्टिव्हिटीज ऑफ ट्रान्सलेशन. यासारखे एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील. आपल्याला इंग्रजीच्या टेक्स्टबुकमध्ये
जे काही ट्रान्सलेशनबद्दल जी वाक्य आहेत त्यातील बरीच वाक्य आता आपण पाहिलेली आहेत. त्याचं ट्रान्सलेशन पाहिलं. वी सॉ द ट्रान्सलेशन ऑफ दिस सेंटेन्सेस. त्याबद्दल माहिती घेतली. अशाच प्रकारची वाक्य आणि शब्द ट्रान्सलेशनसाठी आपण या पद्धतीने तयारी करावयाची आहे. धन्यवाद.